हॅलो एव्हरीवन. सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. मी अर्चना स्तुतीज मराठी कॉर्नरमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आणि स्वामी तुमच्या सगळ्या चांगल्या इच्छा अगदी लवकरात लवकर पूर्ण करू दे, हीच स्वामींचरणी मी मनोमन प्रार्थना करते. गणपती बाप्पा हे प्रथम पूज्य देवता आहेत, हे सगळ्यांनाच माहीत आहे. कोणतेही धार्मिक कार्य असू द्या, मंगल कार्य, शुभ कार्य, अगदी छोटेसे जरी कोणते आपण साधं ओपनिंगचं जरी कार्य ठेवलं, तरी गणेशाचीच प्रथम पूजा आपण करतो, आराधना करतो, प्रार्थना करतो, की आमचे जे कार्य आहे, कोणतेही कार्य, संकल्प आम्ही जो हाती घेतलेला आहे, ते निर्विघ्नपणे आमच्याकडून पूर्ण करून घ्या. एवढेच काय, तर आपण कोणतं अनुष्ठान करतोय, पारायण करतोय, कोणते व्रत करतोय, त्यामध्ये देखील आपण पहिल्यांदा गणपती बाप्पांचीच पूजा करतो. तर अशाच प्रकारे आता गणपती येणार आहेत, गणेश चतुर्थी येणार आहे आणि याच गणेश चतुर्थीच्या अगोदर जे बुधवार येणार आहेत किंवा जो बुधवार येणार आहे, त्यामध्ये आपले एखादे मनोवांछित कार्य जर पूर्णच होत नाहीये, तर तुम्ही श्री गणेशाला जरूर सांगायचं आहे, की जे काही या कार्यात येणारे अडथळे असतील, ते गणपती बाप्पा मी हे जे आहे व्रत सांगत आहे तुम्हाला, ते ज्या प्रकारे सांगत आहे ते तुम्ही एकदम ध्यानपूर्वक लक्ष देऊन ऐका. कारण हे जे बुधवार आहेत, ते आपल्याला 7 बुधवार करायचे आहेत फक्त. यामध्ये कोणतेही उपवास करायचे नाहीयेत. हा महत्त्वाचा पॉइंट मला इथं क्लिअर करायचा आहे. कारण बुधवार, व्रत वगैरे कोणते आले तर उपवास येतो. पण यामध्ये असं नाहीये. एकदम साध्या प्रकारे करायचं आहे. कारण गणपती बाप्पांनाच भूक सहन होत नाही. त्यामुळे आपल्या भक्तांकडून तेही अपेक्षा उपवासी राहण्याची कधीच करत नाही. म्हणूनच हे जे व्रत आहे ते अगदी चमत्कारिक आहे. खूप प्राचीन पूर्वीपासून आलेले आहे. 7 बुधवार अगदी मनोभावे या प्रकारे जशी मी सांगते तशी तुम्ही पूजा करून बघा. तुम्हाला निश्चितच काही ना काहीतरी अनुभव नक्कीच जाणवेल. तेच आपण आता डिटेलमध्ये जाणून घेऊया. पण त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असताल, अजून सबस्क्राईबच केलेलं नाहीये, तर असं करू नका. सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर लाईक करा. जेणेकरून मला देखील तुम्हाला माझे विषय मांडलेले आवडत आहेत किंवा समजत आहे हे मला कळून येईल. आता काय करायचं आहे आपल्याला सर्वप्रथम, की बुधवार हा जो वार आहे, तो गणपतीला समर्पित आहे. हे सगळ्यांना माहीत आहे. बुधवारी अनेक जण पांढरे बुधवार वगैरे व्रत करतात. कारण काय? तर जर तुमचा बुध ग्रह स्ट्राँग असेल ना, तर तुम्हाला कोणत्याही कार्यात अपेक्षित यश हे 100% प्राप्त होते. म्हणूनच अशा 100% यशप्राप्तीसाठी बुध ग्रहाचा सपोर्ट असणे खूप महत्त्वाचे आहे आणि याशिवाय गुरुग्रह देखील आपला स्ट्राँग असणे गरजेचं आहे. सगळ्यात पहिलं तुम्ही आज श्रावण संपण्या अगोदर जेव्हा पण हा व्हिडिओ पाहताय दिवसभरात आपल्या देवघरातील गणपतीच्या मूर्तीसमोर बसा आणि मनोमन गणपतीकडे बघत तुम्ही हा संकल्प धरा, की येणाऱ्या बुधवारपासून 7 बुधवार मी निश्चितच हे व्रत करणार आहे. अत्यंत साधं सोपं आहे आणि जे काही माझ्या इच्छापूर्तीच्या मार्गात अडथळे येत आहेत, ते गणपती बाप्पा या 10 दिवसात सगळे विघ्न जाताना आपल्या सोबत घेऊन जातील आणि येताना माझी इच्छापूर्ती घेऊन येतील सोबत. म्हणूनच त्याआधी हा जो बुधवार आलेला आहे, तेव्हापासून आपल्याला हे करायचं आहे आणि संकल्प घ्यायचा आहे सर्वप्रथम. तुम्हाला लवकर उठून अंघोळ वगैरे झाल्यानंतर जे काही तुमचे त्रास आहेत किंवा जी काही तुमची अमुक अशी इच्छा आहे किंवा अडचण आहे, जी दूर व्हावी अशी तुमची इच्छा आहे मनोमन, ती सगळी सांगायची आहे. आता यामध्ये मी जी काही तुम्हाला सामग्री सांगणार आहे, त्या प्रत्येक सामग्रीचा तुमची इच्छा मनोकामना पूर्ण करण्याशी संबंध आहे. त्यामुळे त्याची योग्य जुळवाजुळव व्हावी म्हणून 1 दिवस अगोदरच तुम्ही हे सर्व साहित्य आणून ठेवायचं आहे. बुधवारी सकाळी लवकर उठायचं, स्नान वगैरे आटपून तुम्ही देवाजवळ पुन्हा एकदा संकल्प घ्यायचा आहे. हातामध्ये पाणी घ्यायचं आहे, अक्षदा, थोडंसं फूल आणि तुम्ही हा संकल्प घ्यायचा आहे. तुमचं नाव वगैरे मनोमन सगळी इच्छा सांगून टायमिंग, वार वगैरे सगळं सांगायचं आहे. जिथं राहता तिथला एरिया सांगायचा आहे आणि हा संकल्प तुम्ही सोडायचा आहे. जवळपास जर तुमच्या मंदिर असेल,
तर अतिउत्तम आहे, कारण नारळ व खडीसाखर आणि दक्षिणा एखादं फूल लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं तुम्ही अर्पण करून माझ्याकडून हे 7 बुधवार निर्विघ्नपणे तुम्ही करून घ्या आणि तुमची ही सेवा माझ्या हातून अखंडितपणे होऊ द्या. हे सगळं तुम्हाला गणपती बाप्पांना सांगायचं आहे. नाही जमलं मंदिरात जायला तरी घरातल्या मंदिरातल्या गणपतीच्या मूर्तीसमोर तुम्ही हे सगळं म्हणायचं आहे. यानंतर अमावास्येनंतर शुक्ल पक्ष येतो व याच शुक्ल पक्षातील पहिल्या बुधवारपासून आपल्याला 7 बुधवार व्रतांचा संकल्प घ्यायचा आहे. मग तुम्ही कधीही कोणत्याही महिन्यातला संकल्प करताना शुक्ल पक्षातील बुधवार बघायचा आहे. पण स्टार्टिंग आपल्याला शुक्ल पक्षातच करायची आहे. यानंतर वळूया काय-काय सामग्री लागणार आहे त्याकडे. सामग्रीमध्ये सर्वप्रथम एका ताटामध्ये तुम्हाला हळदी-कुंकू, अखंड तांदूळ, पांढरा सुती धागा, जानवं बनवायचं आहे आपल्याला गणपतीला म्हणून, दुर्वा, पांढऱ्या रुईचे फूल, अत्तर हवं आहे आपल्याला केवड्याचं किंवा मग आपल्याला चंदनाचं किंवा गुलाबाचं. साधारणतः केवड्याचं अत्तरच बघा. पिवळी फुले, पिवळा मिठाईचा मोदक किंवा बुंदीचा लाडू, पिवळे चंदन आपल्याला घ्यायचे आहे. पिवळे जे आहे एक डबीमध्ये मिळते चंदन, ते चंदन, ओले चंदन तुम्ही घ्यायचं आहे. अष्टगंध घ्यायचे आहे. सर्वप्रथम एका पाटावरती पिवळे वस्त्र अंथरायचं आहे. हे जर पिवळं वस्त्र तुम्हाला मलमलचं जर भेटलं, ज्याला आपण सिल्क म्हणतो, तर ते अतिउत्तम आहे. खास करून तेच 1 मीटर वगैरे तुम्ही घेऊन या आणि यानंतर तुमच्याकडे जर मूर्ती असेल तर मूर्ती किंवा फोटो असेल, जे असेल ते तुम्हाला तांदळाची रास घालून त्यामध्ये तुम्हाला गणपतीची मूर्ती किंवा फोटोची स्थापना करायची आहे. पाण्यामध्ये गंगाजल, गुलाबजल मिक्स करायचं आहे. याने मूर्तीवर अभिषेक करायचा आहे आपल्याला. गंगाजल, गुलाबजल मिक्स करून ओम गण गणपते नमः असा अभिषेक करायचा आहे. पंचामृत मिळाले तर ठीक आहे, नाही मिळाले तरी चालणार आहे. यानंतर आपल्याला अत्तर लावायचं आहे स्वच्छ मूर्तीला पुसून वगैरे कापसाने लावायचं आहे. जो धागा आपण घेतलेला आहे त्याचं जानवं बनवायचं आहे 3 वेळा आपल्या बोटाभोवती किंवा 5 वेळा फिरवून, गुंडाळून ते आपल्याला हळदीने पिवळं करायचं आहे जानवं. लक्षात घ्या. हळदीने हातामध्ये घेऊन थोडंसं गंगाजल किंवा गुलाबजल मिक्स करून, ओलं करून हे जानवं बनवून गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे. कापसाचं गेज वस्त्र अर्पण करायचं आहे. अत्तर लावल्यानंतर हे सगळं आणि त्यानंतर तुम्हाला चंदनाचा जो टिक्का आहे तो लावायचा आहे गणपती बाप्पांना. हळदी-कुंकू लावायचं आहे. अक्षदा पिवळ्या करायच्या आहेत, त्या अक्षदा लावायच्या आहेत. गणपती बाप्पांच्या फोटोला व मूर्तीला अक्षदा चिटकवायच्या आहेत आपल्याला. जेवढ्या अक्षदा चिटकतील तेवढ्या चिटकवायच्या आहेत आणि नंतर त्या समर्पित करायच्या आहे. अक्षदाम समर्पयामी, हरिद्राम कुंकुम समर्पयामी करायचं आहे. यानंतर आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. तुपाचा दिवा लावून धूप किंवा अगरबत्ती जे आहे ते तुम्ही लावायचं आहे. सर्वप्रथम ही सगळी पूजा करायच्या अगोदर तुम्हाला सांगायचं आहे मला, की तेलाचा एक दिवा तुम्ही प्रज्वलित करायचा आहे. रुईची फुलं, पिवळी फुलं हे सगळं अष्टगंध वगैरे लावून तुम्ही पूजा करायची आहे आणि दुर्वांना जे चंदनाचं किंवा केवड्याचं अत्तर सांगितलेलं आहे ते लावायचं आहे. त्यावेळी हळदी-कुंकू लावायचं आणि मगच अर्पण करायचे आहेत. कारण शुक्र ग्रह आपला ॲक्टिव्हेट होणार आहे यामुळे. म्हणूनच हे तुम्हाला मी सांगत आहे. जेव्हा अत्तर लावून दुर्वा अर्पण करतोय तेव्हा ओम नमो भगवते गजाननाय, ओम नमो भगवते गजाननाय हा मंत्र म्हणत तुम्ही दुर्वा, फुले हे सगळं अर्पण करायचं आहे. मोदकांचा किंवा लाडवांचा नैवेद्य दाखवायचा आहे पिवळ्या आणि जमिनीला डोके टेकून नमस्कार करायचा आहे तुम्ही. नंतर तुमची जी पण काही इच्छा आहे ती सगळी सांगायची आहे. 1 माळ तुम्ही या मंत्राची म्हणायची आहे. खूपच त्रास आहे तर 11 माळी म्हणण्याचा प्रयत्न करा. जर नाही जमत आहे तर तुम्ही 11 वेळा गणपती संकटनाशन स्तोत्र म्हणायचं आहे. अगदी पटपट फास्ट होतं. काही मोठं नाही आहे संकटनाशन स्तोत्र. हे तुम्ही 11 वेळा म्हणायचं आहे. 7 बुधवार आपल्याला हे स्तोत्र म्हणायचं आहे आणि हा मंत्र म्हणायचा आहे.
7 बुधवार तर आपल्याला हे करायचंच आहे. मनाचा पक्का विचार, ठाम निर्णय घ्यायचा आहे. कसलेही संकट असू द्या, त्यातून गणपती बाप्पा तुम्हाला बाहेर काढणारच काढणार. सफलता मिळवण्याचे जे मार्ग आहेत ते तुमचे मोकळे करणार. जे काही अडथळे आहेत ते गणपती बाप्पांना माहीत आहेत. तर निर्विघ्नपणे तुम्हाला त्यातून बाहेर काढतील आणि येणाऱ्या शुक्ल पक्षात हे चालू करायचं आहे. म्हणून मी तुम्हाला हे एक दिवस अगोदर सांगितलेलं आहे. खूपच शुभ मुहूर्त आहे, कारण शुक्ल पक्षानंतर लगेचच भाद्रपद महिन्यातले गणपती चालू होत आहेत. घराघरामध्ये गणपती येणार आहेत, तर याहून आणखी चांगला मुहूर्त मिळणार नाही. म्हणूनच ज्यांना खरंच आपली इच्छा पूर्ण व्हावी अशी तीव्र इच्छा आहे त्रासातून बाहेर निघण्याची, त्यांनी हे व्रत करावं. श्रद्धा अतूट तुमची असली पाहिजे, दृढ विश्वास असला पाहिजे. तेव्हाच देव देखील कुठल्याही उपायाला आपल्याला सगळ्या गोष्टींना साथ देतो. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.